काका माझं वय 20 आहे, तर तुम्हाला 20 वर्षाच्या पोराला काय सांगायचं असलं तर लाईफबद्दल? लाईफबद्दल काय नाही, लाईफमध्ये एन्जॉय घ्यायचा, अभ्यास करायचा, आई वडिलांवर विश्वास ठेवायचा, ते सांगतील ते ऐकायचं. आत्ताच्या जनरेशनला तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे का? तुम्हाला काय वाटतं त्यांचा बिझनेस लाईक माइंडसेट काय असायला पाहिजे, बिझनेस असायला पाहिजे का जॉबचा? जास्ती करून जॉबवर नाही माणूस बिझनेस. तर ज्याच्याकडे भांडवल नसेल त्यांनी काय करायला पाहिजे? बँकेचं लोन नाही घ्यावं आणि कमी तुम्ही कुठला बिझनेस केला का काका? मी नोकरी केली. अच्छा, तुमचं बिझनेसबद्दल काय मत आहे? बिझनेस चांगला आहे, सर्वात उत्तम आत्ताच्या पर्यायाला बिझनेस चांगला आहे. अच्छा, आणि कुठला बिझनेस करायला पाहिजे? इलेक्ट्रॉनिक व्यवसाय, इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स. आणि असल्या बारक्या पोरांना काय तुम्हाला सांगायचं असलं? त्यांची हसून खेळायची इच्छा असते, यांना हसून खेळून द्यावं, खेळता करावं, त्यांनी अभ्यास करावा, आई वडिलांचं नाव कमावं. आणि काका अजून एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे की रिस्क घ्यायची प्रॉपर एज कुठली आहे? 27-28. 27-28. त्याच्यामध्ये कसले रिस्क घ्यायला पाहिजे? कसलं म्हणजे आपलं शिक्षण होतं, आपण रांगेला लागतो, वाईट मार्गाच्या मार्गावर जात नाही, आई वडिलांवर विश्वास ठेवून त्यांचं मत बी घ्यावं काय व्यवसाय बिझनेस करताना. लव्ह मॅरेज करायला पाहिजे का अरेंज मॅरेज? आताची परिस्थिती तशी नाही अरेंज मॅरेजची. आता जो तो आपल्या आपल्या पद्धतीने वागतो, ज्याला जे पसंत ते करतो, त्यामुळे लव्ह मॅरेजवर जास्ती धडा करतो. अच्छा. आणि करोना काळापासून तर जास्ती झाले. हां. आणि आत्ताचं जे शिक्षण पद्धती आहे ना, ती शिक्षण पद्धती थोडी थेरॉटिकल आहे, तर त्याबद्दल काय वाटतं? ते प्रॅक्टिकल करायला पाहिजे का नाही? ते प्रॅक्टिकल पहिल्यापासून आमच्या काळात कसं होतं, सर शिकवायचे, आम्हाला क्लास लावायचे बिजूर नव्हते. आता हा धंदा झाला आहे शिक्षणाचा. प्रत्येक जण क्लासला 20-20 हजार, 10वीला 22-22 हजार रुपये फी घेतो. शाळेत काही शिकवलं जात नाही. त्याला आपण आपल्या ह्याच्याने कसं बदलायला पाहिजे? आपण स्वतः अभ्यास केला पाहिजे, क्लासकडे बघितलंच नाही पाहिजे. आपण थेरॉटिकल सोडून प्रॅक्टिकल जास्त घ्यायला पाहिजे ना? प्रॅक्टिकल जास्त. अच्छा, आणि कॉन्फिडन्स कसं वाढवायचं? कॉन्फिडन्स म्हणजे काय, सकाळी उठायचं, आपलं फिरायचं, हिंडायचं, थोडा व्यायाम करायचा, अभ्यास करायचा, शाळेत जायचं, खेळणं बी महत्त्वाचं आहे या वयात. खरं सगळं आता हायब्रिड यायला लागलेलं आहे, तेव्हा खेळणं बी महत्त्वाचं आहे. फ्रेंड सर्कल कसं असायला पाहिजे? फ्रेंड सर्कल एकमेकाला जीव देणार असावं, असं वायपट नसो की हा व्यसन करतो त्या नादी लाग, तो व्यसन करतो त्या नादी लाग. त्यामुळं फ्रेंड सर्कल चारी बाजूचे दृष्टिकोन बघून केला पाहिजे. अच्छा, आणि फायनान्सबद्दल तुम्हाला काय वाटतंय? फायनान्सवर विश्वास नाही ठेवता स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र अशा म्हणजे सरकारीयुक्त बँकेतून लोन घ्यावं माणसांनी. आणि लोनच्या बाबतीत झालं ते तुम्हाला रिअल एस्टेटबद्दल काय वाटतंय? रिअल एस्टेट चांगलंच आहे. तुम्ही कुठले इन्व्हेस्टमेंट केले का? मी नाही केली, मी केली इन्व्हेस्टमेंट पोस्टात केली, सरकारी खात्यात. आणि आता एक लास्ट प्रश्न विचारतो होता, म्हणजे गरीब माणसाला असं काय माहीत नसतं जे अमीर माणसाला माहिती आहे, त्यामधलं डिफरन्स काय? डिफरन्स म्हणजे कसं आहे, अमीर माणूस पैशाला पैसा लावून मोठा होतो, गरीब माणूस पै गोळा करून मोठा होत असतो. त्याला जनरल नॉलेज नसतं की बाबा आपण काय करावं म्हणजे पैसा वाढायला. तो त्यांनी काय करायला पाहिजे? नॉलेज वाढवलं पाहिजे, नॉलेज वाढवलं पाहिजे, पैशाची बचत केली पाहिजे, शिक्षणावर लक्ष दिलं पाहिजे, आणि त्यांनी लॉंग टर्म थिंकिंग केली पाहिजे. लॉंग टर्म केलं. कुठल्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे त्यांनी, जर कोणाकडे पैसा आहे तर? आता फसवेगिरी असतील तर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, LIC पुढे तर चाललेली आता. पोस्ट खात्यात सगळ्यात सोपा चांगला मार्ग आहे. अच्छा काका, धन्यवाद. कुठल्या टाकणार? मी इंस्टाग्रामला टाकणार आहे.